मुलांनो, पुढची तिसरी शब्दशक्ती आहे आणि ती आहे व्यंजना. ही तिसरी शब्दशक्ती आहे. या शब्दशक्तीची आपण व्याख्या पाहू. त्याची व्याख्या अशी आहे: मूळ अर्थाला बाधा न आणता वाक्यामधील जे शब्द आहे त्या शब्दांचा जो मूळ अर्थ आहे त्या मूळ अर्थाला बाधा न आणता वेगळा अर्थ व्यक्त करण्याची जी शक्ती असते तिला व्यंजना असे म्हणतात. आणि या शक्तीद्वारे प्रकट होणाऱ्या अर्थाला व्यंग्यार्थ असे म्हणतात. आता मूळ अर्थाला बाधा न आणता मूळ अर्थाला बाधा न आणता वेगळा अर्थ व्यक्त करण्याची जी शक्ती असते तिला व्यंजना असे म्हणतात. या शक्तीद्वारे प्रकट होणाऱ्या अर्थाला व्यंग्यार्थ आहे. व्यंग्यार्थ म्हणतात. व्याख्या पुन्हा एकदा पहा. मूळ अर्थाला बाधा न आणता शब्दाचा जो मूळ अर्थ आहे त्या मूळ अर्थाला बाधा न आणता वेगळा अर्थ व्यक्त करण्याची जी शक्ती असते तिला व्यंजना असे म्हणतात. आणि या शक्तीद्वारे प्रकट होणाऱ्या अर्थाला व्यंग्यार्थ असे म्हणतात. आता यासाठी आपण जे काही उदाहरण पाहू. या उदाहरणाच्या माध्यमातून तुम्हाला ही जी शब्दशक्ती आहे ती तुमच्या लक्षामध्ये येईल. उदाहरणार्थ पहिला आहे: आजकाल समाजात माणसांपेक्षा लांडग्यांचा वावर जास्त आहे. या ठिकाणी एक उदाहरण. आता मुलांनो, या वाक्याचे लांडगा हा शब्द आहे ज्याचा व्यवसायाचा इथं वाच्यार्थ घेणार नाही तर त्याचा वेगळा अर्थ याचे निघतो आहे.
मग आता हे जे वाक्य आहे कोणतं वाक्य? आजकाल समाजात माणसांपेक्षा लांडग्यांचाच वावर जास्त आहे. या वाक्यामध्ये समाजामध्ये माणूसपण असणाऱ्या लोकांपेक्षा लबाड लोकच जास्त आहेत असं या वाक्यातून लेखकाला सुचवायचं आहे. आता या वाक्यामध्ये समाजात माणूसपण असणाऱ्या लोकांपेक्षा लबाड लोकच जास्त आहे. लबाड लोकच जास्त आहेत असा जो अर्थ आहे हा अर्थ या वाक्याचा निघतो आहे. आणि म्हणून हे जे शब्द आहेत यामध्ये व्यंजना नावाची शक्ती आहे. उदाहरण दुसरं पहा. माझ्या मना बन दगड. आता या वाक्यामध्ये मन घट्ट कर किंवा आघात सहन कर असा जो अर्थ आहे तो अर्थ येतो व्यक्त होतो आहे. उदाहरण दुसरं पहा. माझ्या मना बन दगड. माझ्या मना बन दगड. त्याचा अर्थ होतो आहे मन घट्ट कर किंवा आघात सहन कर. असा जो अर्थ आहे तो अर्थ या शब्दांचा होतो आहे. आता आपण याचे अजून काही उदाहरणं जे आहेत बाकीचे ते इथे आपण पाहूया. आता कुठल्या शक्तीचे? तर व्यंजना या शब्दशक्तीचे. भुंकणारे कुत्रे चावत नाही. भुंकणारे कुत्रे म्हणजे काय? तोंडाळ व्यक्ती. म्हणजेच धमकी देणारे जे लोक आहेत ते लोक कधीही कृती करत नाहीत असा अर्थ होतो. समाजात भरपूर लांडगे पाहावयास मिळतात. म्हणजेच समाजामध्ये धूर्त किंवा लबाड लोक आपल्याला जास्त पाहायला मिळतात असा या वाक्याचा अर्थ होईल. समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजे. इथे आता साप हा जो शब्द आहे त्याकरता वाईट व्यक्ती असा आपण तो अर्थ घेतो आहे. म्हणजेच समाजामध्ये वावरणारे दुष्ट प्रवृत्तीचे लोक आहेत. या दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांचा आपण बंदोबस्त केला पाहिजे. गोरगरिबांचे रक्त शोषणाऱ्या या जळवा खेचून काढल्या पाहिजेत. पुढचं वाक्य. निवडणुका आल्या की कावळ्यांची कावकाव सुरू होते. म्हणजेच प्रचार सभा सुरू होतात. मत मागण्यासाठी लोकांची बडबड सुरू होते. पुढचं वाक्य आहे. हा मार्ग काट्या कुट्यांनी भरलेला आहे. इथे आता काटे कुटे म्हणजे काय? संकटांनी किंवा अडीअडचणींनी. म्हणजेच हा मार्ग संकटांनी किंवा अडीअडचणींनी भरलेला आहे. पुढचं वाक्य आहे. तो पोपटासारखा बोलतो. म्हणजेचा अर्थ असा आहे की जेवढं पाठ केला आहे तेवढंच तो बोलतो किंवा कुणीतरी त्याला शिकवलेला आहे तेवढंच मात्र तो बोलतो. राक्षस आहे तो खाण्याच्या बाबतीमध्ये. याचा अर्थ या ठिकाणी तो खूप खातो. लाला लजपतराय म्हणजे पंजाबचा सिंह. त्याचा अर्थ असा आहे की लाला लजपतराय हे शूर होते, धाडसी होते, पराक्रमी होते
असा याचा अर्थ होईल. पंजाबचा सिंह म्हणजेच शूर, धाडसी आणि पराक्रमी. त्याच्या अंगात हत्ती संचारला म्हणजे काय झालं? याचा अर्थ आपण आता वाच्यार्थ घ्यायचा नाहीये. त्याच्या अंगात हत्ती संचारला म्हणजे याचा अर्थ आहे त्याच्या अंगात शक्ती किंवा सामर्थ्य आलं. हत्ती सारखी शक्ती किंवा हत्ती सारखं सामर्थ्य त्याच्या अंगामध्ये आलेलं आहे. आता हत्ती हा इथे बलवान प्राणी असतो, हा त्याचा जो मूळ अर्थ आहे त्या मूळ अर्थाला इथे कुठेही बाधा आलेली नाही, पण मात्र त्याचा दुसरा अर्थ घेतलेला आहे. म्हणजेच काय होते व्यंग्यार्थामध्ये, ज्यावेळी शब्दाच्या मूळ अर्थाला बाधा न आणता दुसरा अर्थ व्यक्त करतो तेव्हा शब्दांच्या शक्तीला आपण व्यंजना असे म्हणतात. मूळ अर्थाचा उपयोग दुसऱ्या अर्थाने सुद्धा केला जातो. काव्य अधिक प्रभावी होण्यासाठी मुलांनो ही शब्दशक्ती कवी लोक वापरतात. आता यानंतर आपण या व्यंजना जी शक्ती आहे या व्यंजना शक्तीची वैशिष्ट्ये आहे या वैशिष्ट्ये पाहूयात. वैशिष्ट्ये याचं वैशिष्ट्य पहिला आहे वेगळा अर्थ सूचित होतो. वेगळा अर्थ सूचित होतो. पण इथं पाहायचं आहे वेगळा अर्थ सूचित होतो हे याचं वैशिष्ट्य आहे. याचं व्यंजना या शक्तीचं ज्या वेळेला आपण लक्षणा ही शब्दशक्ती पाहिली तेव्हा त्यामधलं पहिलं जे वैशिष्ट्य होतं तेवढे की दुसरा अर्थ सूचित होतो. दुसरा अर्थ सूचित होणे आणि वेगळा अर्थ सूचित होणे यामध्ये मात्र फरक आहे. या ठिकाणी आपण चूक करायची नाही. दुसरा याचं वैशिष्ट्य असं आहे की मूळ अर्थाला बाधा येत नाही. मूळ अर्थाला बाधा येत नाही. आपण इथं पाहिलेलं आहे की त्याच्या अंगात हत्ती संचारला. आता हत्ती हा बलवान प्राणी आहे, हा त्याचा तो झाला मूळ अर्थ. मग त्याच्या अंगात हत्ती संचारला म्हणजे त्याच्या अंगात हत्ती सारखं जे बळ आहे, हत्ती सारखी जी शक्ती आहे ती शक्ती त्याच्या अंगामध्ये आली. या ठिकाणी मूळ अर्थाला कुठेही बाधा आलेली नाही. पण मुलांनो आपण जेव्हा लक्षणाही शब्दशक्ती शिकलो तेव्हा त्याचं दुसरं वैशिष्ट्य असं होतं की बहुतेक वेळी मूळ अर्थाला बाधा येतो. व्यंजना शक्तीमध्ये मूळ अर्थाला बाधा येतो. कशामध्ये? लक्षणा शक्तीमध्ये. सॉरी लक्षणा शक्तीमध्ये मूळ अर्थाला बाधा येतो. पण मात्र व्यंजना ही जी शक्ती आहे या व्यंजना शक्तीमध्ये मूळ अर्थाला बाधा येत नाही. त्याचं तिसरं वैशिष्ट्य आहे, तिसरं वैशिष्ट्य आहे हा दुसरा सुसंगत अर्थही ही शक्ती वाचकांपर्यंत पोहोचवते. हा दुसरा सुसंगत अर्थ ही शक्ती म्हणजे कोणती शक्ती? तर व्यंजना शक्ती वाचकांपर्यंत पोहोचवते.
वाचकांपर्यंत पोहोचवते. आणि याचं चौथं वैशिष्ट्य आहे, व्यंजना शक्तीच्या सहाय्याने प्रकट होणाऱ्या या अर्थाला आपण काय म्हणतो आहे, व्यंग्यार्थ असे म्हणतो. चौथं काय आहे, तर व्यंजना शक्तीच्या सहाय्याने प्रकट होणाऱ्या या अर्थाला व्यंग्यार्थ, व्यंग्यार्थ, या व्यंग्यार्थ असे म्हणतो. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो आपण इथं अगोदर या व्यंजना शक्तीची व्याख्या पाहिली, त्यानंतर व्यंजना शक्तीचे काही उदाहरण आहेत, ती उदाहरणं पाहिलीत, आणि सर्वात शेवटी व्यंजना या शक्तीची जी वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये देखील आपण पाहिलेली आहेत.